भारतामधील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे त्या ठिकाणी चालू आहे। आतापर्यंत आपण भरपूर असे त्या ठिकाणी मशिनरी असतील, ट्रॅक्टर असतील यांची माहिती त्या ठिकाणी पाहिली आणि आता व्हिडिओ काढून भूक सुद्धा लागलेली आहे आणि जेवणाचे सुद्धा खूप सारे स्टॉल इथे लागलेले आहेत आणि खास करून इथं महिला बचत गटांनी जेवणाची धुरा जी आहे ते सांभाळलेली आहे। जेवणामध्ये काय काय आहे याच्यावर सुद्धा आपण एक नजर त्या ठिकाणी टाकणार आहे, ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना कामात येईल। इथं आलेल्या शेतकरी बांधवांना आणि जे घर भरी आहेत त्यांना सुद्धा चांगली माहिती त्या ठिकाणी मिळेल। काय मावशी, काय जेवणामध्ये? चिला आवडलं? व्हेज चिला चिला व्हेज हो। यासोबत काय काय येणार आहे? ठेचा, लोणचं आणि दही। दही हो। आणि कितीला एक प्लेट? 150 रुपये प्लेट आहे। 150 ला हो एक प्लेट? हो। एका प्लेट मध्ये दोन। एका प्लेट मध्ये दोन? ओके। काय मावशी, काय आज? व्हेज पनीर पराठा, पनीर चिल्ला। पनीर चिल्ली हे पूर्ण कितीला? 100 ला आहे। 100 ला। मागच्या वेळेस आपण मावशीकडून दालबट्टी त्या ठिकाणी खाल्ली होती, याचा व्हिडिओ आपण नाशिकच्या एक्झिबिशन मध्ये आपण पाहिला असेल। तर भरपूर प्रकारचे जेवणाचे स्टॉल त्या ठिकाणी इथं आहेत। स्वीट असीन, अजून काय असीन? काकाजी काय? गरम मसाला दूध, गरम मसाला दूध, खरवस आहे, खरवस आहे, खरवस गुड़ का खरवस, ऑर्गेनिक गुळाचा खरवस। खरवस म्हणजे गाईचं दूध, चिक. गाईचं दूध असते ते? म्हशीचा। अच्छा, हे खरवस आहे। हा. दाखवा एक मिनिट। अरे वा, बढ़िया बढ़िया बढ़िया। आणि गुलाबजाम? एक खवे का गुलाब जाम है, हवे का? काला जामुन, एक गोरा जामुन है। आ जाओ बोलो मैदान में। दूध कितीला आहे? दूध कितीला आहे? दूध 30 रुपये 30। 30 ला? हाँ, और स्विस रोल है मस्त, अरे वा, बहुत चॉकलेट है, पाइनएप्पल है। बोलो सर। शेतकरी बंधूंनो, इथं आल्यानंतर आपल्याला शेती उपयोगी माहिती तर मिळतेच, परंतु जेवणाचे सुद्धा उत्तम प्रकारे स्टॉल त्या ठिकाणी आपले ताई असतील, मावशी असतील, जे महिला बचत गट असतील यांनी त्या ठिकाणी लावलेले आहे। ताई, काय जेवणामध्ये? दाबेली। दाबेली स्पेशल? येस। यामध्ये काय करणार आहे? ह्याच्यात बटाट्याची भाजी येते, त्याच्यानंतर आम्ही स्वतः घरात बनवलेले मसाले आहेत अच्छा आणि शेंगदाणे, अच्छा। ऑनियन वगैरे आणि आहे। पूर्णपणे हायजेनिक? हो, हायजेनिक आहे। आणि कितीला आहे ते प्लेट? ही 30 रुपयाला एक आम्ही विकतो। यामध्ये दोन येतात का? सॉरी, दोन क्वांटिटी? एक क्वांटिटी एक एक येते। मध्ये एक। 30 ला एक? हा। तर अशा पद्धतीनं ज्या शेतकरी बांधवांना किंवा इथं आलेल्या त्यांना जास्त भूक नसेल तर ते सुद्धा दाबेली खाऊन सुद्धा आपलं पोट त्या ठिकाणी भरू शकता आणि कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी पाहू शकता। काय जेवणामध्ये? क्या खाने में? खाने में छोला भटूरा है, राइस कढ़ी है, सब राइस कढ़ी है, राइस राजमा है, राइस छोला अशा है। पद्धतीनं छोला भटुरा प्लेट त्या ठिकाणी आहे आणि किंमत किती याची? 100 रुपये प्लेट। 100 रुपये में? 100 रुपये में एक पर्सनला खूप चांगल्या पद्धतीनं इथं जेवण जे आहे ते मिळणार आहे। अशा पद्धतीनं गरम आपल्या समोर त्या ठिकाणी इथं शेतकरी बंधूंनो चालू आहे। इथं भाकरी सुद्धा आहेत, भाकरीची प्लेट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। काय म्हणता काकाजी, काय जेवणामध्ये? जेवणामध्ये काय? सीपीएमटी स्पेशल है, स्पेशल है, स्पेशल स्पेशल कर्जत राशींचा जामखेड। हो। आणि यामध्ये काय काय येणार आहे? सीपीएमटी येणार आहे, चपाती येणार आहे, त्याबरोबर राईस येणार आहे, पापड येणार आहे, कांदा, लिंबू, टमाटे येणार आहे। हे काय आमटी आहे का? हो, हे आमटी। आणि यामध्ये? त्यामध्ये मटकी भाकरी। मटकी भाकरी। अरे वा। आणि किंमत किती? 120 रुपये प्लेट? 120 रुपये एक प्लेट। व्यक्ती आरामशीर खाऊ शकते? एक व्यक्ती जास्त होते त्याला एक व्यक्ती। अच्छा, बरं। तर अशा पद्धतीने शेतकरी बांधव इथं त्या ठिकाणी आहे। या ठिकाणी ताईंनी आपले मिसळ सुद्धा लावलेले आहे। ते काय मिसळ मध्ये स्पेशल? तिखट मिसळ आहे, झणझणीत। नाशिक की पुणा? पुणे स्पेशल। पुणे स्पेशल। आणि काय काय येणार आहे आपल्या मिसळमध्ये? आपल्या स्पेशल मिसळ मध्ये दही आहे, गुलाबजाम आहे, अच्छा। एक्स्ट्रा सॅम्पल मिळतंय, पापड चटणी आहे। आणि किंमत किती आहे? काय? 80 रुपये आणि 100 रुपये। स्पेशल मिसळचे 100 रुपये। हो। शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकरी बांधवांना इथे आल्यानंतर जास्त भूक नाही आहे ते मिसळ खाऊन सुद्धा त्या पद्धतीनं थँक्यू खाऊ शकतात। तर इथं आपल्याला वडापाव सुद्धा त्या ठिकाणी आहे पुण्याचा, जसा मुंबईचा वडापाव फेमस आहे तसं पुण्यात सुद्धा त्या ठिकाणी फेमस आहे। रबडी त्या ठिकाणी इथं आहे, आपण याचा सुद्धा आस्वाद त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि जेवणाचे तर भरपूर प्रमाणात स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे। ते मग आपल्याला पुरी भाजी असो, डोसा हाऊस असो, स्पेशल बटर पावभाजी असो, संपूर्ण त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला मिळणार आहे फक्त 150 रुपयामध्ये। काय जेवणामध्ये? जेवणामध्ये चपाती, राईस, डाळ भात,
डाळ भात हा आणि पूर्ण प्लेट कितीला? पूर्ण प्लेट 150 रुपयाला. 150 रुपये. 150 रुपयाला. 150 रुपयाला मनसोक्त एक व्यक्ती जेवण करू शकतो. हो हो. यामध्ये 150 रुपयाला काय काय येणार आहे आपण पाहणार आहे. हे एक शिरा आहे का? हा शिरा. आणि हे हे मटर आलू मटर. आलू मटरची भाजी. हा. त्यानंतर भरीत, बैंगन मसाला. बैंगन मसाला महाराष्ट्र फेमस. हो. त्यानंतर राईस, डाळ राईस. दाल राईस, सॅलड, लोणचं लोणचं, वगैरे ठेचा, सर्व. मराठी ठेचा, महाराष्ट्रीयन. मराठी. आणि किंमत किती आहे? 150 रुपये. 150 रुपये. फक्त 150 रुपयामध्ये एक व्यक्ती आरामशीर त्या ठिकाणी जेवण इथं शेतकरी बंधूंनो करू शकते. पुरी भाजी सुद्धा त्या ठिकाणी इथं आहे. आणि महिला बचत गटांनी हे धुरा जे आहे ते सांभाळलेली आहे. ते काय जेवणामध्ये? पुरी भाजी. पुरी भाजी. आणि ऐकलं आहे 70 रुपयाला. 70 रुपयाला. अशा पद्धतीनं पुरी भाजी आपल्याला 70 रुपयाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि गरम त्या ठिकाणी चालू आहे इथं पुरी भाजी. काय जेवणामध्ये काय आज? भरीत, बेसन भाकर आणि किती रुपयाला? 70. 70ला. मित्रांनो, अशा पद्धतीनं एक प्लेट आपल्याला 70 रुपयाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण भाकरी घेसाल भाकरी सुद्धा मिळते आणि चपाती सुद्धा त्या ठिकाणी मिळते. आणि विशेषतः म्हणजे महिला बचत गटांनी या जेवणाची या विभागाची धुरा हाती घेतलेली आहे. म्हणून आपण कृषी प्रदर्शनी पाहायला येत असताना इथल्या जेवणाचा आस्वाद सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. जरा काय म्हणते पुलाव कितीला प्लेट आहे? 60 रुपये. 60 रुपयाला. याच्यात काय काय येणार आहे? पुलाव येणार, भाजी येणार, कांदा लिंबू. एकदम तडका गरम. अशा पद्धतीनं पुलाव सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि पिठलं भाकरी असो किंवा अजूनही जे भाकरी आहेत त्या ठिकाणी इथे उपलब्ध आहेत. मावशी काय जेवणामध्ये? थालीपीठ, पराठा, आप्पे. थालीपीठ, पराठा आणि आप्पे. हा. आणि एक प्लेट कितीला आहे? एक प्लेट आहे 100 आहे, 120 आहे. हा. शेतकऱ्यांनो, एवढ्या स्वस्त मध्ये एवढं चांगलं जेवण त्या ठिकाणी आपल्याला कुठंच भेटणार नाही. हे फक्त महिला बचत गट आणि आपल्या महाराष्ट्रीयन महिलाच त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर दाबेली आहे. काय जेवणामध्ये? मासवडी थाळी, स्पेशल मासवडी. मासवडी. हो. ही मासवडी थाळी. शाकाहारी आहे की शाकाहारी? प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. मासवडी म्हणजे मासवडी आणि यामध्ये काय काय येणार आहे? ही अशी थाळी येते पूर्ण वडी रस्सा. अच्छा, हे थाळी शेतकरी म्हणून तयार आहे. यामध्ये आपल्याला एक स्वीट येते, भाजी आणि हे मासवडी. हे स्पेशल मासवडी, राईस, लिंबू, राईस, ठेचा आणि आपली बाजरीची चुलीवरची स्पेशल चुलीवरची भाकरी त्या ठिकाणी येणार आहे. शेतकरी पद्धतीचं जेवण. अच्छा. आणि याची किंमत 180 रुपये. 180ला. 180ला एवढं स्वादिष्ट जेवण कुणीच देऊ शकत नाही. हे फक्त आपल्या महाराष्ट्रातील बाहेर आणि शेतकरी राजा आहे ना, हा हे महत्त्वाचं आहे. तेच करू शकतात. शेतकरीच करू शकतोय. फक्त काय शेतकरी हा दिलदार आहे. 100%. हा, त्याच्यामुळं त्याला काही कमी कधी पडतच नाही. आणि मन मोठं आहे. तो पाहिजे तेवढे भाव तोडतो पण आणि जोडतो पण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं सेंद्रिय प्रोडक्ट आहे. सेंद्रिय, जे रासायनिक नाही. रासायनिक स्वतः आम्ही गांडूळ खत, कंपोस्ट खत वगैरे स्वतः बनवतो आणि शेतात ते वापरलं जातं. अच्छा. हो, आणि ते प्रोडक्ट इथं वापरतो आम्ही. अरे वा, खूप चांगलं. कुठला आहे आपण? राजगुरुनगर कडूस. खूप सारे जेवणाच्या व्हेरायट्या त्या ठिकाणी उपलब्ध आहे. शेतकरी बांधव थेट इथं उतरलेले आहेत जेवणासाठी, जेवण करण्यासाठी. तसेच आपल्याला इतरही जे त्या ठिकाणी पर्याय आहेत आपण ते सुद्धा पाहणार आहे. आपल्याला फास्ट फूड जर खायचं झालं तर त्या ठिकाणी आहे, समोसा आहे, त्या ठिकाणी बिर्याणी सुद्धा त्या ठिकाणी आहे. मावशी कशी आहे बिर्याणी? 17. 70ला. व्हेज? हो, व्हेज. पूर्ण व्हेज. व्हेज. 70 रुपयाला त्या ठिकाणी आपल्याला ही बिर्याणी सुद्धा इथे पाहायला मिळते. साबुदाणा वडा त्या ठिकाणी इथं आहे. फास्ट फूड मध्ये आपल्याला मेंदू वडा आणि समोसा त्या ठिकाणी पाहायला मिळतो, पावभाजी पाहायला मिळते आणि भरपूर प्रकारच्या अशा व्हेरायटीज त्या ठिकाणी इथं आल्यानंतर लोकांना उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे जे आपलं हेल्थसाठी फूड सॅलेड सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. संपूर्णपणे प्रकारचे जे फूड्स आहेत त्या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी करू शकता. शेतकरी बंधूंनो, इथं आल्यानंतर आपण जेवणाचा आस्वाद त्या ठिकाणी अवश्य घ्या. कृषी प्रदर्शन पाहता पाहता जे आपल्याला भूक लागते त्या हलक्याशा भुकेला जर इथली ओढ दिली किंवा इथलं जेवण जर केलं तर खूप जबरदस्त पद्धतीनं आपल्याला आस्वाद मिळणार आहे. चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक अवश्य करा,
चॅनल सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे शेतकरी हितार्थ व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. आणि नवीन व्हिडिओ लवकरच आपला कृषी प्रदर्शनचा त्या ठिकाणी येणार आहे. आता जेवण झालेलं आहे, कृषी प्रदर्शनमध्ये आपण एंट्री करणार आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.